जॉनी जॉनी ए जॉनी उठ ना. काय झालं जॉनी? ए जॉनी उठ ना. तरी सांगितलं मी ना नको म्हणून. उठ ना आता. आता आपला पण आजाच होईल. आता कसं होतं आपला? ए बाबा चल ना आता. बाब्या चल आता रिटर्न नको आपण जीवायचं ते देख बाबा. चल ना रे. चल ना. बाबा चल आता आपण रिटर्न जाऊ. तू तर गेला आता काय करायचं आपण जाऊन कोणासाठी पुन्हा आपल्या बाबत असं झालं तर कसं होईल? नको बाबा आता आपण रिटर्न जाऊ. सर मला तर काहीच इच्छा होत नाही आता. कसा होता आपला पण असंच झालं रे. नाही आता रिटर्न जाऊ शकत. बाबांनी सांगितलं एक तर तुम्ही जायचं ठरवलं जावंच लागेल. रिटर्न जाऊ शकत. आता शक्य नाही. आता फक्त आपल्याला इथे चालू यायचं वेगवेगळं जायचं नाही एकत्र जायचं. बाबा मला तर वाटतं आपण निघायला पाहिजे रे. एवढे रिस्क घेऊन फायदा नाही. एवढा विचार का करतो? तो त्याच्या कर्माने फसलाय. त्याला सेपरेट जायची गरज नव्हती. एकटीने जायची गरज नव्हती. हो ते पण खरंच आहे. त्याला काहीच गरज नव्हती जायची. आपण एवढा जीव धोक्यात घालून जायचा ना काय फायदा काय होईल आपला? उगाच समया सर्व काही फायद्यासाठीच नसते करायचा. कधी कधी माणूस म्हणून पण करायला पाहिजे. आता त्याचा जीव तर गेला. आता त्याच्या बायकोचा जीव तर वाचून दुसरं काय? एवढी माणुसकी कधी बसून तो जपायला लागला? काहीतरी फायदा असल्याशिवाय तू टिकणार नाही हे मला माहिती आहे. हो सम्या बोलते एकदम बरोबर बोलते. तू काही फायद्यासाठी कधी कोणाच्या कामास येत नाही. काहीतरी फायदा असेल तेव्हा टिकतोय. हो ते तर खरं आहे. फायदा याच्यामध्ये आहे. असा फायदा आहे की तुमची लाईफ चेंज होईल पूर्ण. म्हणजे चला तर जरा जोडीला. आता सांगितलं का सांगून काय फायदा? पोरांनो कुठं चाललं एवढं रात्री? बाबा झुंगररावच्या हवेलीवर चाललोय. अरे बाबा तिथे कशाला जाता? मरायला ना तिथं. भूताकेत असतात काही समजत नाही तुम्हाला. आणि तिकडे कशाला चालला तुम्ही? सांगतो त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. फक्त सांगा ती हवेली कुठे आहे ती. काय एवढी स्टोरी असेल तुमची? चालले फोटो काढायला जाता तुम्ही. काही मोबाईल नुसतं घेता हातात. समजत नाही काही नाही. कुठे जायचं कोणत्या टायमाला काही समजत नाही. सांगतो ऐका तुम्ही फक्त. मग तुम्हाला वाटेल आम्ही काय करतो, काय चांगलं काम करतो का वाईट काम करतो ते. काय होते बाबू? बाबू काय झालं तुला? काय झालं? काय होतंय? असे करते काय होतंय? दूध ना काय झालं तुला? काय झालं? असं काय करते? चक्कर आले का? काय होतंय? काय होतंय सांग ना.
तू. आणि ते या ताईनं काय झालंय काय माहित नाही मित्रा, असं अचानक वेळेसारखी यायला लागली आणि खाली पडली. बापरे. आता एक काम करू, आपण दवाखान्यात जाऊ. सर गाडी आणतो मी. ठीक आहे थँक्यू मित्रा. 5 मिनिट थांब, येतोच मी घेऊन येते. हो थांबतो. ये पटकन ये. आहे का तुझी गाडी? हो आहे तिथेच लावले, पार्किंगला लावून लगेच घेऊन येतो. थँक्स गॉड, कोणतरी भेटला मदतीला. कुठून आले रे तुम्ही? मुंबईहून आले तुम्ही? कशासाठी आले ते? कोण नातेवाईक आहे वगैरे? नाही फिरायला आलेलो. सुट्टी आहे ना मला, 1 आठवडा सुट्टी घेतलेली. फिरायला आलो एवढंच. नवीन लग्न झाले कुठे जाऊन बोललो फिरायला, त्यासाठी आलेलो. हो का? हॉस्पिटल किती लांब आहे अजून? बस 5 मिनिटं तिथे आता. काय झालं? किती लागते? दवाखान्यात आले का माझे 5 मिनिटं? लवकर जा, लवकर जा. कशी काय लागली? कुठे चालवलंय मला? कुठे चालवलंय? असं काय झालेलं बघा, आधी चेक करत नव्हते. हो बघून घेतो ना. अजून काय झालं आहे? अजून काय होते का? चक्कर पण येते तिला. ठीक आहे बघतो का, इंजेक्शन देतो मी. विकनेस आला डोकं चढायला लागेल. बघू ॲडमिट करू. ठीक आहे डॉक्टर, लवकर करा. काउंटरला नाव नंबर द्या ना तुमचा आणि पैसे जमा करा पुढे. लगेच आपल्याला रिसिप्ट करतो. नो प्रॉब्लेम सर, लगेच नाव नंबर देतो, पैसे पण लावतो. ठीक आहे तुम्ही पेशंटचं नातेवाईक का? नाही सर, मी ते रस्त्यात उभ्या होतो, त्यांनी आवाज दिला तर मी घेऊन आले. नातेवाईक वगैरे कोण नाही आहे, ते मुंबईवरून आलात, मी इकडच्या गावाला आहे. वा, तुमच्यासारखी माणसं तर बघायला पण भेटत नाही आता, अशी मदत करणारी. हो ना, पण मला सारखी मदत करायची सवय आहे. कसं आहे, माणूस माणसाला मदत नाही करणार तर कोण करणार, नाही का? हो नक्कीच करायलाच पाहिजे तर. सर ॲडमिट करता ना लगेच? हो लगेच करतो की. आता त्यांनी नाव नंबर दिला आणि रजिस्ट्रेशन केलं ना तिथे पुढे पैसे भरले तर लगेच आता ॲडमिट करून ठीक आहे. आता मॅडम नवीन बेड तयार करा, एक पेशंट आलं आहे. नाव नंबर दिला असेल तर बेड तयार करा, फाईल बनवा एक. हां लगेच इमर्जन्सी आहे. डॉक्टर पेशंटची तब्येत कशी काय आहे आता? नाही मित्र, अजून तशा पाहिजे तशी वाटत नाही अजून. तुम्हाला काय सांगायचं साईडला येतं का? बोला ना डॉक्टर, काय सांगायचे? तुम्ही देवाला मानता का? हो मानतो ना, रोज पूजा करतो मी. भूतांच्या विश्वास ठेवता का? नाही, ते अंधविश्वास आहे, मी तर विश्वास नाही ना. डॉक्टर तुम्ही कसं बोलू शकता? हे तुम्ही तर डॉक्टर आहेत. म्हणून काय झालं, मी पण माणूसच आहे ना. देवावर विश्वास करतो म्हणजे बोध पण आहे त्याचा, असं अंधश्रद्धा बोलतं ते खरं आहे, पण तसे कधी विश्वास करावा लागतंय कारण मी अनुभवलेला आहे. मग काय करायला लागेल? कोणाला विचारू? सर्व चौकशी कोणाकडे करू आता?
तिथे गावाच्या बाजूला एक मठ आहे, तिथे एक बाबा असतात, त्या बाबांना विचारून घे तू आणि ते सांगते तुला काही. ठीक आहे सर, विचारून घेतो मी त्यांना. नक्कीच विचार. आणि तसं मी माझं बिझनेस चालूच ठेवेल. कसं असतं, जेव्हा विज्ञान संपतं तेव्हा फक्त देवावर विश्वास ठेवावं लागतं. आणि यांचं मला वाटत नाही, सर्व चेक केलं, सर्व काही व्यवस्थित आहे, ब्लड वगैरे सर्व चेक केलं, पण फरक पडेल असं वाटत नाही, म्हणून मी सांगतो आहे. ठीक आहे सर, विचारून घेतो मी आणि त्याच्या मिस्टरने घेऊन जातो तिथे मठावर, बघतो काय असेल ते. बरं, तुम्ही जाऊन या, मी माझे बिझनेस चालूच ठेवतो. फरक पडला तर चांगलाच आहे, फक्त ते एकदा भेटून या तुम्ही बस. बोला मुलांनो, काय काम काढलं आज माझ्याकडे? बाबाची सेमनी डॉक्टरने पाठवले मला. हा जो मुलगा आहे ना, याची बायको आजारी आहे, त्याच्याविषयी चौकशी करायची आहे. बरं, काय झालं तिला? बाबाची तिच्यासाठी चक्कर येते आणि असं एकदम असं रागाने भरलेली अशी झाली ती. म्हणजे सांगू शकत नाही कसं काय आहे ते. खूप अशी कशी तेच करते, म्हणजे जर एखादा भूत जमलं कसं होतं, मुंजा जमल्यावर तसं झालं अशी. बरं, नाव काय तिचं? नावावरून सांगतो मी. जेनी नाव आहे तिचं. ओम लवंतरी गवंतरी शमंतरी स्वाहा. ओम लवंतरी शमंतरी यमंतरी स्वाहा. इथे कुठे गेला होता का फिरायला तुम्ही? हो गेलो होतो. इथे आजोबा होते, ते आजी आजोबा होते, तर दोघे पण वारले. आजी पहिला वारलेली, आता आजोबा वारले. तर त्याला खूप वर्ष झाला. तर घर बंद होता, तिथे गेलो होतो आम्ही आजोबाकडे. बायकोचा आजोबा होता, तिथे गेलेलो आम्ही. बरोबर, तिथेच मुंजा जमलेला आहे. आणि तिथली काही वस्तू आणली का तुम्ही? काही माहीत नाही बाबा, पण बायकोच्या बॅगमध्ये बघतो, जाऊन तिथे दवाखान्यात असेल तर बघतो. खोटं बोलते तू, माहिती आहे तुला. घड्याळ आणलेलं आहे मी मला सर्व माहिती पडतं आहे. घड्याळ आणलेलं आहे तुम्ही, आणि ते तुम्हाला तिथे पोचवावं लागेल, तरच तुझी बायको बरी होईल. माफ करा बाबाजी, पण फक्त घड्याला सांगितलं, दुसरं काही सांगितलं नाही. मग कसं म्हणतोस नाही आणलं म्हणून? घड्याळ आणलं आहे ना, तिथे काही आणायचं नव्हतं तुला. हा, त्यांचा आत्मा त्यामध्ये भटकतोय. तिथे प्रत्येक वस्तूमध्ये तू तिथली सुईसुद्धा आणू शकत नाही. आणि तू घड्याळ आणले का? कसे आणले तुम्ही? आता ते ठेवून या तुम्ही. बरं बाबाजी, ठेवून येतो आम्ही. आता ते ठेवायला जातो. ते इतकं सोपं नाही आहे. आता जाताना तुमच्या जीवाला सुद्धा धोका आहे, आणि जाताना सांभाळून जावं लागेल तुम्हाला. कारण तुम्ही जेव्हा घड्याळ घेऊन जाताना तेव्हा आत्मा त्यामध्ये असेल, आणि तुमच्या जीवाला सुद्धा धोका आहे. तसं तुझ्या बायकोच्या आहे, आणि जो पण सोबत असेल त्याच्यासुद्धा आहे. समजलं? हो बाबाजी, आम्ही आता सांभाळून घेऊन जातो. तरीही ते जाऊ शकत नाही. तिथे पोचवल्यानंतर ती जी आत्मा आहे त्याला शांती मिळाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला यत्न करायला लागेल. आणि काय बाबाजी? ते मी नंतर सांगेल. फक्त आपल्या यज्ञाची तयारी करा. तिथे जाऊन मी पोचतोच तिकडे, आणि तुम्ही लवकरात लवकर पोचवा. उद्या अमावस्येची रात्र आहे, उद्याच्या उद्या पोचलं पाहिजे. समजलं? हो बाबाजी, नक्कीच पोचू. आम्ही काही करून पोचू द्या. फक्त तुम्ही टायमावर तिकडे या, आम्ही रेडी करतो, यज्ञाची तयारी करून ठेवतो. आणि तुम्ही दोघेच नका जाऊ, अजून 2-3 जण घ्या जोडीला. हो बाबाजी, नक्कीच कोणाला तरी घेतो जोडीला. चला निघू का मग आम्ही? निघा, फक्त सांभाळून. काय असेल तर मला कळवामध्ये. हो नक्कीच बाबाजी. हॅलो, हां बोल ना. आवाज येतो का? बोल बाहेर झाला काय? आवाज येत नाही चाललंय तुझा. अरे फिरायला जायचं, येतो का? कधी जायचे? येतो ना, बस का बाबा. खरंच येशील ना? उद्या जायचं संध्याकाळी. बस का, तुझ्यासाठी तर छान हजर आहे. पार्टी देशील ना? देईल की, पार्टीच पाहिजे ना, जीव तर नाही घेणार. ये तर खरं. अजून कोण आहे जोडीला? कोण नाही, माझा एक मुंबईचा मित्र आहे, आणि एक सोनूला सांगतो, सोनू येणार आहे. फोन केलेला का सोनूला? नाही केला, करतो आता लगेच. तू येशील का नक्की? हो येईल. सोनू येणार आहे ना, मग येईल. म्हणजे सोनू माझा आयटम आहे ना, तिच्यासाठी येईल बोलतो. वहिनी आहे तिची, वहिनी. जास्त बोलायचं नाही, वहिनी. हो रे, माझी वहिनी आहे, माहिती आहे. मजाक केली तुझ्याशी. येईल.
ठेवू मग सोनूला पण फोन करतो लगेच. हो हो ठेव येतो मी. कॉल कर मला निघताना एकदा. हॅलो सोनू मी बोलते बाब्या बोलतोय. बोल ना सू तर मगाशीच केली. तिचे बी काम आहे. अरे कटडा सू એટલે काय काम आहे असं विचारलं तुला. असं काय? अरे उद्या फिरायला जायचं आहे ते उद्या. हो येईल ना उद्या काही कामच नाही मला. चालेल मग मी उद्या फोन करतो तुला तेव्हा ये मग संध्याकाळी. ठीक आहे चालेल कर फोन कर मला एकदा. ओके बाय बाय.